नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एक प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहा, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना हे उद्देशून आहे। विषय पहा, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 2/4/2026 रोजीच्या पत्रान्वये महसूल विभागाच्या सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे। सदर सुधारित आकृतिबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत। आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी व त्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दिनांक 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावयाचे आहे ही विनंती कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनामार्फत सर्व जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी हे पत्र पाठवण्यात आलेले आहे। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तलाठी पदभरती संदर्भाची बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे आणि तातडीने ही पदे जी आहे ते भरण्यात येणार आहेत। ओके, सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना हे पत्र पोहोचलेलं आहे। पेसा क्षेत्र असेल तसेच बिगर पेशा क्षेत्र असतील, या सर्व क्षेत्रामधील स्वतंत्र मागणीपत्र आणि उर्वरित जे काही जिल्ह्यामधील रिक्त जागा आहेत त्या पदांचं देखील या ठिकाणी स्वतंत्र मागणीपत्र हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता दिनांक 8/5/2026 पर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे। ओके, तर MPSC मार्फत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तलाठी पदभरती राबविण्यात येणार आहे। अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगास या ठिकाणी हे मागणीपत्र पाठविण्याच्या कारणामुळे हे पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे। ओके, तर ही एक महत्त्वपूर्ण छोटीशी अपडेट आलेली आहे तलाठी पदभरती संदर्भाची। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।